इन डे टू डे लाईफ हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही मला आता काम करून घ्यायचंय पुढे. यू टू बी मॅनेजर्स ना, मॅनेजमेंट. मग काम करून घ्यायसाठी काय करायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला. शेवटी भारत देशामध्ये वर्क कल्चर फार वाईट आहे, नियम सगळे बेकार आहेत. तुमचे आता मित्र वगैरे असतील आय टी सेक्टरमध्ये, अमेरिकेत असेल इकडे असेल, तिथं गधा मजुरी करून घेतात, गधा मजुरी. अँड तुम्ही किती 10 वर्ष जरी सर्व्हिस केली असेल, यू आर नॉट शुअर. तुम्ही दुसऱ्याच्या ऑफिसला गेला तर तुमच्या हातात पिंक स्लिप देऊ शकतात इफ यू आर नॉट कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट. असं आपल्याकडे नाही, आम्हाला कोण काढतंय, बरं आहे ना. दिस इज वर्क कल्चर. आम्हाला कोण काढणार, लगेच युनियन दंगा. दॅट इज वाय इंडिया इज नॉट डुईंग वेल. तर हे वर्क कल्चर बदलण्यासाठी कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा, त्यासाठी हे लेक्चर आहे. नेक्स्ट 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 बऱ्याच वेळा काय असतंय की कोणालाही विचारला प्रश्न वर्करला, तू काय उन्हा करतोस, असं उत्तर असतं, पोटासाठी काम करतो, असे बोलतात ना, पोटासाठी. चूक. आपण पोटासाठी काम करत नाही, कामासाठी आपल्याला पोट दिलंय. कळलं? कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. पोट दिलाय हा परिणाम आहे, कारण असलंच पाहिजे. तुम्हाला कसं काय, कशावरून कसं काय सिद्ध करता येईल. काम केलं. एक लक्षात ठेवा, आपलं लहान मुलं असं नाही 8 महिन्याचं वगैरे, ते स्वस्त निश्चित पडतंय काय कधी, नाही ना. आणि दान हात पाय वाजवतं की नाही. जर निश्चित पडलं तर घाबरतात की नाही घरातली लोक. कॅलरीज बर्न करायलाच पाहिजे तुम्हाला. हे निसर्गाचा नियम आहे. तेव्हा पोटासाठी काम करत नाही तुम्ही, कामासाठी पोट दिलंय. तुम्हाला पोट दिलं नसं तर तांगड्यावर पडल्या सगळं, काही काम केलं सगळं कोणी नाही. आणि दॅट इज फन. पण हे नॅचरल आहे. तेव्हा कळलं, पोटासाठी काम, कामासाठी पोट. तुम्ही काम केलंच पाहिजे. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, काही लोकांना वाटतं नाही आम्ही निवांत राहतो. अरे निवांत तुम्ही राहू शकणारच नाही, इम्पॉसिबल आहे. करून बघा. त्यासाठी एक गमतीदार गोष्ट सांगतात, तुकारामाच्या काळातली गोष्ट सांगतात, फार मेसेज घेण्यासारखी आहे. तुकाराम राहत होता, त्याच्या समोर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चाललं होतं. कळलं? तर तिथं एक उदाहरण गंमत म्हणून सांगतो, 8 तास ते काम करायचे. त्यांना त्या काळात समजा एक 50 रुपये मिळत होते दिवसाला. तर तुकारामाला त्यांचं काम बघून हे वाटलं की दया आली. तर त्यांनी तुकाराम काय म्हटलं, हे बघा तुम्ही माझ्याकडे उद्या या, तुम्ही 4 तास काम करायचं आणि तुम्हाला 100 रुपये देणार. कळलं? म्हणले हा मस्त आहे, म्हणले व्हेरी गुड, ओके. दुसऱ्याचे आले ते. मग तुकारामाने काय काम सांगितलं, संत आहे तो म्हणला काही करायचं नाही, म्हणला समोरासमोर बसा, इकडे 5 इकडे 5, समोरासमोर बसा, काही नाही, डोळे मिटायचे आणि विठ्ठलाचं नाव घ्यायचं, काही काम नाही. 4 तास डोळे मिटून विठ्ठलाचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला 100 रुपये मिळणार. मस्त आहे ना. खुश झाले सगळे, बसले डोळे मिटून स्वस्थ. 15 मिनिटं गेल्यावर ते अस्वस्थ व्हायला लागले. स्वस्थ बसायची सवयच नाही. कळलं? म्हणजे स्वस्थ बसणं खूप अवघड आहे, व्हेरी डिफिकल्ट. झालं, विठ्ठल विठ्ठल म्हणतात, डोळे मिटून. शेवटी एकाने हळूच एक डोळा उघडला, दुसराही तेच करत होता. काय खरं नाही म्हणलं हे. उठले सगळे आणि कामावर लागले. कळलं? म्हणजे इट्स नॉट दॅट इझी टू रिमेन क्वाइट. कारण माणसाचं नैसर्गिक काम करणं हे आहेच, पण ते केलं पाहिजे ना. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, हंगर हे नॅचरल आहे ना, सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे. भीती, भूक, निद्रा आणि मैथून हे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे सर्व्हायवलचे. भूक लागल्यावर खाण्यासाठी काय आपाव देणार कोण तुम्हाला, काम केलंच पाहिजे की. सो सिम्पल. ओके. नेक्स्ट, आय विल. आता ॲटिट्यूड बघा कशी असते लोकांची. आय विल डू एव्हरीथिंग टू अक्वायर व्हॉट एव्हर आय नीड फॉर माय सेल्फ. इट इज नॅचरल. कळलं की नाही. ही प्रकृती आहे, प्रकृती. मी करायला तयार आहे, मला सगळं मला मिळालं पाहिजे. पण आय विल डू एव्हरीथिंग फॉर मी ॲज वेल ॲज फॉर अदर्स, ही संस्कृती आहे, संस्कृती, कल्चर. पण फक्त मलाच मिळालं पाहिजे, बाकी जाऊ देत खड्ड्यात, ही विकृती आहे. कळलं? ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्क. नेक्स्ट, आता तुम्हाला टेन्शन काय येतं, एक्सपेक्टेशन्स मायनस ॲबिलिटी. अपेक्षा किती करायला हरकत नाही, तुमची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे का तुमची. हे इक्वेशन जर करेक्ट करायचं असेल तर एक तर ॲबिलिटी वाढवा, नाहीतर अपेक्षा कमी करा. तुम्हाला मिळतात दरवेळी 36% मार्क आणि एकदम 95%ची अपेक्षा केली तर यू विल गेट टेन्शन. सिम्पल. पहिल्यांदा 35% ऐवजी तुम्ही 45% मिळवायचा प्रयत्न करा, टेन्शन कमी राहील. वजाबाकी लक्षात ठेवा, एक्सपेक्टेशन मायनस ॲबिलिटी. हे सगळ्यात तुझी ॲबिलिटी काय आहे.
ती महत्वाची. एक्सपेक्ट हे मोठी असणार, थिंक बिग. येस, यू शुड थिंक बिग. देर इज नो डाऊट. मोठी स्वप्नच बघितली पाहिजे, पण तेवढी ॲबिलिटी वाढवली पाहिजे ना. थिंक बिगचं एक छान मस्त उदाहरण आहे. एक वार्ताहर होता, तो एका डॉक्टरकडे गेला. चांगली प्रॅक्टिस होती त्याची. म्हणला, तुम्हाला BMW घ्यायची असतील तर किती दिवस लागतील हो? डॉक्टरची प्रॅक्टिस चांगली होती, नो डाऊट. पण डॉक्टरने विचार केला. नाही म्हणला, मला कमीत कमी 15 वर्ष लागतील म्हणला. BMW ची किंमत 64 लाख वगैरे काहीतरी आहे ना, जास्त असेल तर मला माहित नाही. मग तो एका बिल्डरकडे गेला. अरे बिल्डर तर जास्त कमवतो ना, जबरदस्त कमवतो बिल्डर. बिल्डरने विचार केला, 10 वर्षात घेतो म्हणला. म्हणजे डॉक्टर 15 वर्षात, बिल्डर म्हणला 10 वर्षात घेतो म्हणला BMW. काय आवड आहे. मग वार्ताहराला वाटलं, लोक असे विचार करतात, हे मोठी माणसं कसा विचार करतात बघूया. मग तो टाटांच्याकडे गेला. म्हणलं, तुम्हाला आता मला सांगा, टाटाने अशी चुटकी वाजली तर 10 BMW पडतील नाही का, सो सिंपल. पण त्याला एक विचार करण्याची पद्धत पाहिजे होती. मग तो टाटाला म्हणला, तुम्हाला BMW घ्यायची असेल तर किती दिवस लागतील? आता ही शुड आय आन्सर्ड इमिजिएट, आय कॅन इमिजिएट हॅव 10 BMW एनी टाइम. नाही, टाटा एकदम विचारात पडले. ते विचारात पडल्यावर हा वार्ताहर विचारात पडला, ह्याला काय विचार करायची गरज आहे, वाय शुड थिंक. कमाल आहे. आणि टाटाने 10 मिनिटं विचार करून सांगितलं, मला म्हणले जवळजवळ एक 17-18 वर्ष तिथे लागतील, 20 वर्ष. काय सांगताय म्हणलं. अहो तो बिल्डर 10 वर्षात घेतोय, डॉक्टर 15 वर्ष, तुम्हाला एवढी वर्ष का लागतील? अरे BMW कंपनी मोठी आहे ना. कळलं. या लोकांचा BMW कारच्या पुढे विचार सुद्धा गेला नाही. तुम्ही विचारापेक्षा मोठे होऊ शकत नाही. तर BMW कंपनी विकत घ्यायचा विचार करत होता. दॅट इज कॉल्ड थिंक बिग. आणि नुसता विचार करत होता, त्याने एअर इंडिया विकत घेतली, लक्षात ठेवा. यू हॅव टू ऍक्ट. आणि कित्येक विमानाची ऑर्डर दिली. थिंक बिग इज इम्पॉर्टंट, पण ॲबिलिटी वाढवा देऊची. नेक्स्ट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू गेट द जॉब यू लाईक इट, great. If you don't get the job you like, start doing the job sincerely. You will develop love for it. If you are given extra work, you get more knowledge. Knowledge never goes waste. हे खूप महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. प्रत्येकाला काय आपल्या आवडीचा जॉब मिळेल असं नाही. जो काय मिळेल तो घ्या. मनापासून काम करा, प्रेम लावून गोडीनं आवडीनं काम करा. त्यात आवड निर्माण होते. कुठलंही काम वाईट नसतं. शेवटी सगळ्याला पाहिजे तो जॉब कसा मिळेल, पुढे मागे तुम्हाला तुमच्या आवडीचा मिळाला, वेल अँड गुड. पण इवन इफ यू डोंट गेट जॉब, त्याच्यावरती प्रेम करा. तुम्ही मनापासून त्यावर काम करा, त्यात आवड निर्माण होते. दुसऱ्याची सांगत नाही गोष्ट, माझ्याच वाईफची काल आली होती माझी बायको. ती MD फार्मॅकॉलॉजी आहे, त्यानंतर तिने DMS केलं विथ हर स्टुडंट्स. 12 वर्षाची वर लेक्चर इन मिरज मेडिकल कॉलेज, एक्झामिनर होती. पण बिकॉज इज अ नीड ऑफ माई, की मला खूप काम होतं म्हणून मी तिला ऑप्थॉल्मॉलॉजी घेतलं. तिनं त्यानंतर ऑप्थॉल्मॉलॉजी केलं 2 वर्ष. फार्मॅकॉलॉजी काय आवडण्यासारखा सब्जेक्ट नाही, लक्षात ठेवा. पण आय मेड अ डू बिकॉज आय नीडेड फिक्स इन्कम. त्यावेळी माझी परिस्थिती वाईट होती. तेव्हा 1300 रुपये पगार तिला कॉलेजमध्ये मिळायचा, तो महत्व होता माझ्या. मग तिनं केलं आवडीला नसून सुद्धा. मग तिला आवड निर्माण झाली, तिने MD केलं फार्मॅकॉलॉजी. त्यामध्ये कळलं, आवड निर्माण होते. कुठली गोष्ट तुम्ही त्यात एंटर करा. तेव्हा हे लक्षात ठेवायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जे आणि शेवटी आता बऱ्याच वेळा वर्कर काम करतात ना, आता एखादा ऍबसेंट झाला, दुसऱ्याला सांगतात ना, अरे तू ते बघ म्हणून, आपलं काम आहे का ते, ही ऍटिट्यूड असते ना. नो डू इट. त्यामुळे काय होईल, पगार नाही जास्त मिळणार, पण नॉलेज मिळतं ना, तेही काम तुला यायला लागतं ना. तुझी कपॅसिटी वाढते की नाही. नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही तुमचं नॉलेज कोणीच चोरून नेऊ शकत नाही. तुमच्या लक्षात नॉलेज नेहमी उपयोग. मग त्याचा फायदा काय होतो, काय फायदा होणार, अरे होतो ना, पुढे मागे केव्हा तरी इन्क्रीमेंट द्यायची किंवा हे द्यायची वेळ आली तर हायर अथॉरिटी म्हणतात, अरे याला हे पण येतं आणि हे पण येतं बरं का, बिकॉज दे हॅव सीन इट. लकनी कोणाला इन्क्रीमेंट मिळत नाही, दे आर ऑब्झर्विंग यू व्हॉट यू आर डुईंग. कळलं की नाही. मग त्याला ते येत असल्यामुळे त्याला वर जाते. आपोआप नाही मिळत कोणाला, आपोआप जगात काही मिळत नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. कळलं. म्हणून दुसरं काम, अरे नॉलेज मिळालं ना, एक छान गोष्ट आहे त्याची. त्या मधभाषा मध गोळा करतात की नाही. एकाने विचारलं, काय मधभाषी तू खुळी आहेस, तू एवढा कष्ट करून मध मिळवतेस, ही माणसं सगळी पिळून घेऊन जातात की म्हणे. मधमाशी काय म्हणली, ते ठीक आहे म्हणली, मध घेऊन जातात ते बरोबर आहे, पण मध कसा तयार करायचं हे स्किल फक्त माझ्याकडेच आहे. माणसांकडे नाही आहे ते स्किल. स्किल नो बडी कॅन स्नॅच अवे. कळलं तुम्हाला. तेव्हा ऑलवेज. नेक्स्ट, ऍटिट्यूड. ओनरशिपची ऍटिट्यूड पाहिजे, हे मात्र तुम्ही सगळ्यात महत्वाचं. एकदा काय होतं, एखादं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालली होती, तर तिथे गवंडी काम करत होते विटावर. एका गवंड्याला नाही विचार, तू काय करतोयस. ते खवळला, दिसत नाही काय म्हणला, विटावर वीट ठेवतोय. ओके. तो दुसऱ्या गवंड्याकडे गेला, तू काय करतोयस. तर तो म्हणला,
मी विटावर वीट ठेवतोय आणि पोटासाठी काम करतोय म्हणला. पोटासाठी काम करतोय, आता काय करणार, पोटासाठी काम माहीत सांगितलं तसं काम करतोय. तिसऱ्या गवंड्याकडे गेला, तो म्हणला मी एक मोठं देऊळ बांधायचं काम करतोय, त्यात माझा खारीचा वाटा आहे. तो सगळे विटावर वीटच ठेवत होते. ऍटिट्यूड बघा, मी देऊळ बांधतोय त्यात माझा खारीचा वाटा आहे, काम तेच. ऍटिट्यूड बदलली, कळलं? दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही कुठे असा काही काम करा, यू आर पार्ट ऑफ दॅट जॉब. नाही का, ते पूर्वीची गोष्ट होती ना, एक खार असायची, ती ते पूल बांधत होते त्यावेळी वाळूत असे स्वतःला घुसरायची, वाळून टाकायची. तिला म्हणजे काय खोलचट आहे तू एवढ्या वेळ नाही म्हणली. मी का करते, पुढे ज्यावेळी लिस्ट तयार होईल मदत करण्यासाठी, पुन्हा मदत न करणार, त्या मदत न करण्याच्या लिस्टमध्ये मी नसणार, मी मदत करण्याच्या लिस्टमध्ये असणार. दॅट शुड बी द ॲटिट्यूड. कुठेही जा तुम्ही, काही काम करा, अँड शुड हॅव लव्ह फॉर द नेशन. हा, डिग्निटी टू द जॉब. तो छान दाखवलं. नेक्स्ट नेक्स्ट हे मी तुम्हाला सांगितली स्टोरी. नेक्स्ट, हा, डिग्निटी ऑफ लेबर. हे आपल्या देशात नाही आहे. श्रमाला प्रतिष्ठा नाही आपल्या देशात. मी गंमत म्हणून सांगतो, इथं कचरा पडला तर आमच्यापैकी कोणी काढणार नाही, स्वीपर येऊन काढेल. माझं काम, आपण घाणीतच बसणार ते. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो, काल्पनिक काय सांगतो. मी इस्रायलला गेलो. इस्रायलला काय गेलो होतो तर आम्ही हनिता नावाची लेन्स तयार करतात, इंट्रॉकल लेन्स, आणि त्या काळात मी खूप वापरायचो. त्यामुळे आम्हाला 4 जणांना सिलेक्ट केलं होतं. मी, सुहास हळदीपूरकर, प्रफुल्ल मोकादम आणि झवर म्हणून आम्ही 4 महाराष्ट्रातले. का तर प्रमोशनसाठी. धंदेवाले काय करतात, आम्ही गिराईक ना, मग आमची क्वालिटी कशी चांगली आहे हे दाखवण्यासाठी हनिता लेन्स साठी आम्हाला त्यांनी इस्रायलला 7 days वी वर चीफ गेस्ट, स्टेट गेस्ट ऑफ इस्रायल. अशा आम्ही गेलो की इकडे इस्रायल झेंडा, आमचा झेंडा असायचा, भारताचा झेंडा. आणि आय टेल यू, इतकी क्वालिटी फॅन्टॅस्टिक बनवत होते. कोहेन नाव होता, मिस्टर कोहेन. तो कोहेन, तो हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ प्रोडक्शन होता, प्रोडक्शनचा हेड होता, कळलं? आणि त्यांनी काय केलं, सगळी आम्हाला फॅक्टरी दाखवली. आणि आय टेल यू, काय क्वालिटी करतात मेंटेन ते, जबरदस्त. प्रत्येक लेन्स तर ती मशीनमध्येच पडते, हाताने काहीच करत नाही. पण त्या 10 लेन्स मधल्या अंडर मायक्रोस्कोप देश टू स्टडी, आणि ऑलमोस्ट 6 रिजेक्ट करत होते. आमच्या देशात ते रिजेक्ट झालंच नसतं, कारण आमच्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच नाही चेक करायला, कळलं? इतकी क्वालिटी. शेवटी वी शुड बी इम्प्रेस त्यांची आयडिया, म्हणजे आम्ही त्यांच्या लेन्स घ्याव्यात, सिम्पल आहे. झालं. आता मी खरी गोष्ट आणली पुढे. मी शनिवार होता संध्याकाळी, आम्हाला गेस्ट होत्या. आणखी त्यातली काही वैशिष्ट्य इस्रायलची मी सांगतो तुम्हाला आता. तिथं पाण्याचं स्केअरसिटी फार आहे. हॉटेलमध्ये शुद्ध छान टॉवेल असतात, तिथे लिहिलेलं असतं, दीज आर व्हेरी क्लीन टॉवेल्स, ओनली इफ निडेड यूज इट, अदरवाइज डोंट यूज इट बिकॉज वॉटर इज स्केअर्स हिअर. नोटीस आहे तिथे. दुसरी गोष्ट, आम्ही शॉवर घेत होतो, तर शॉवर घ्यायला लागला, 10 सेकंदात शॉवर बंदच पडायचा. काय फालतू आहे. नाही, नॉट टू वेस्ट वॉटर. आमच्याकडे बघा, शॉवर चालू करून नहाने कोण गाणं म्हणत बसतात, एवढं पाणी वाया घालतात. पाण्याची किंमत आहे इस्रायलमध्ये. दर 10 सेकंदांनी आपोआप शॉवर बंद होता, 10 सेकंद आपोआप बंद होतो शॉवर तिथे. म्हणजे किती विचार करतात बघा ते. झालं. ते संपलं. शनिवार संध्याकाळी होती. रविवारी सकाळी मी उठलो, मला लवकर उठायची सवय. मी बाहेर गॅलरीत गेलो, तो खडखड आवाज आला. मी तिकडे बघितलं तर माझ्या कानावर पडले, गुड मॉर्निंग डॉक्टर. अरे कमान कोहेन, व्हॉट आर यू डुईंग हिअर इन संडे मॉर्निंग. तो कोहेन सकाळी आला होता तिथं. व्हॉट आर डुईंग डुईंग काय सेडिंग. Doctor, I have come to collect your garbage. Today being Sunday, the person in charge is on holiday. You are my guest. It's my duty to collect the garbage. Garbage collect करायला बॅटरी गाडी घेऊन आलता तो. Head of the department of production. Will this happen in India? No, this doesn't happen. इस्रायलमध्ये साधे नाही आहे ते. हे मी स्वतः अनुभवलेलं सांगतोय, काल्पनिक नाही. इट्स अ ट्रू स्टोरी. मिस्टर कोहेन, ही स्टील देअर. म्हणजे गार्बेज आमचं कलेक्ट केलं का, यू आर अवर गेस्ट. तो माणूस नाही आला म्हणून काय झालं, इट्स माय ड्युटी टू कलेक्ट युअर गार्बेज. डिग्निटी ऑफ लेबर आहे तिकडे, लक्षात ठेवा. आपल्या देशात तसं यायला पाहिजे, कळलं? आता हा जो फोटो दाखवलाय मी तुम्हाला, हा इंडियन आहे. इन्सिडेंट याचं नाव पटवर्धन आहे, हर्षवर्धन पटवर्धन. हर्षवर्धन पटवर्धन हा BE मेकॅनिकल झाला, पुण्यातला आहे तो. त्याचं इंग्लंडला गेला, त्यांनी MBA केलं, तुमच्यासाठी MBA केलं. परत आला. त्या वडिलांचा टुरिझमचा छोटा बिझनेस होता, त्याला त्या काही आवडला नाही. तो कोल्हापूरला गेला महालक्ष्मीला, तिथं चपला बघितल्या तरी, डिझाईन मस्त आहे म्हणला, पण त्यात त्याला काही ड्रॉबॅक सापडले. शेवटी डोकेबाज ना, MBA होता बरं का तो, आहे म्हणजे होता नाही आहे. मग तो कानपूरला गेला, तिथलं डिझाईन कॉम्बिनेशन केलं. तो आता चपला विकतो. तुम्ही गुगलवर जाऊन चॅपर्स, काय नाव, चॅपर्स, आता पुण्यामध्ये आउटलेटमध्ये मिळतात ते चॅपर्स, विकतो. आणि त्यांनी ब्लॉग टाकला, मी आधुनिक चर्मकार आहे. Why not excel in your field?
जे करायचं ते टॉप करा, गो ॲट द टॉप. सॉलिड जे चपला खपतात, चॅपर्स, मी मुद्दाम पुण्यात मॉलमध्ये जाऊन बघितलं, आउटलेट आहे चॅपर्सचा, त्याने ब्लॉग टाकलाय, मी आधुनिक चर्मकार आहे. कळलं? यू ब्रिंग डिग्निटी टू द जॉब. जॉब इज नॉट डिग्निटी ऑर बिलो डिग्निटी. नेक्स्ट, हा माणूस तुम्हाला माहितच पाहिजे. यू आर नॉट नोईंग, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. माहिती आहे कोणाला? नो बडी. यांचं नाव हनुमंतराव गायकवाड आहे. हनुमंतराव गायकवाड. यू शुड नो हिम. ग्रेट मॅन. मी त्याचा सॅल्यूट करतो. हा माणूस इंजिनियर आहे बरं का. इज ए इंजिनियर. तो पुण्यात टाटा इंडस्ट्रीमध्ये होता. पुण्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये होता आणि इंजिनियर होता तो चांगला. तर तिथं काय केलं त्यांनी, ते स्क्रॅप केबल्स पडलेल्या असायच्या. नो बडी इज टू बॉदर. टाटा केवढी मोठी इंडस्ट्री आहे, पण याला काय राहायचं नाही. त्या केबल्स सगळ्या गोळा केल्या, मॅनेजमेंट केल्या, ते विकल्या आणि काही लाख रुपये मिळवून दिले कंपनीला. पगाराची जास्त अपेक्षा नाही, पण त्याची आवड. हे हायर अथॉरिटीने बघितलं, अरे कोण माणूस आहे त्याला बोललो इकडं, कंपनीचा एवढा फायदा विदाउट एक्सपेक्टिंग सिंगल पै. त्याला बोललो, अहो म्हणे तुम्ही काय मोठं काम करताय. तर हायर अथॉरिटी त्याला ब्लँक चेक दिला, अमाऊंट लिही, तेवढं तुला बक्षीस. इथं तुम्हाला जीवनविद्या ऍप्लिकेशन, जीवनविद्या ऍप्लिकेशन. मी म्हटलं ना, सर्वांचा विचार करतात, त्याचा सर्व विचार करतात. जबरदस्त ग्रेट माणूस आहे. हा रहिमतपूरचा आहे, रहिमतपूरचा. कळलं? रहिमतपूर जवळ गाव आहे, सातारा जिल्ह्यात, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी काय सांगितलं, साहेब म्हणला मला पगार मिळतो तरी सफिशियंट, मला काही जास्त गरज नाही, पण एक काम करा म्हणलं, तुम्ही मला एवढं फेवर करताय, रिकामा चेक देताय. तर म्हणला मी माझ्या गावात गेलो की माझ्या गावात काय शिकलेलं नाही एवढी लोक, शेतमजुरी करतात, त्यांची मुलं आहेत, त्यांच्याकडे काय पैसे नाही, एवढे हुशार पण नाही आहेत. आणि मी गेलो की इंजिनियर साहेबाला, इंजिनियर साहेब माझं कौतुक करतात आणि मला विनंती करतात, आणि आमच्या पोराला कुठे ते लाव की, पुण्यामध्ये चिकटव की. हे तुम्हाला माहिती आहे की व्हेरी कॉमन. तर तो म्हणला आमच्या गावात एक 10 पोरांना तुम्ही फॅक्टरीत लावून घ्या, ते शिकलेलं नाहीत, स्किल शून्य. कळलं की नाही, पण मला तुम्ही एवढं बक्षीस द्या, तेवढं करा. ते म्हणलं ठीक आहे, घेऊन ये. 10 पोरं आली, काही नाही, ज्ञान नाही, स्किल नाही, काही नाही. मग गायकवाडने काय सांगितलं, तुम्ही एक काम करा मला, या इंडस्ट्रीमध्ये साफसफाई करा. काम काय? साफसफाई करा. अरे त्यांनी इतकं मनापासून साफसफाई केली, शेतातले मजूर ते ताकद होते. अरे ती इंडस्ट्री हॉस्पिटल सारखी चकाचक दिसायला लागली. मग गायकवाडाला कल्पना सुचली, त्यांनी दुसऱ्या कंपन्यांना ऑफर केली, दुसऱ्या हॉटेलला ऑफर केली. कळलं? आम्ही साफसफाई करून देऊ. त्यामुळे ओके, त्यांनी बघितलं, अरे फॅन्टास्टिक, करा. आता त्याच्याकडे 25,000 पेक्षा जास्त वर्कर्स आहेत. बीव्हीजी ग्रुप पुण्यामध्ये जाऊन बघा, बिग इस्टेट हॅज गॉट. कशावर पैसे मिळवले? साफसफाई करून. ही ब्रॉट डिग्निटी टू द लेबर. आणि कमीपणा मानला नाही. आणि आज तुम्हाला माहिती सांगतो, 108 नंबरची गाडी आहे ना ॲम्ब्युलन्स, ऑल ओव्हर इंडिया, ही मेंटेन्स फ्री ऑफ चार्ज. ज्यांनी सर्वांचा विचार केला, त्याचा सर्वजणांनी विचार केला. एक्झाम्पल आहे. थिंक ऑफ ऑल. सेल्फिश नव्हता तो, नाही त्याला पैसे मिळाले असं बसलाच ना. नो वे, ही थॉट ऑफ पुअर पीपल. आज एअरपोर्ट्स, राष्ट्रपती भवन सुद्धा बीव्हीजी ग्रुप मेंटेन करतो. इफ यू आर नॉट नोईंग, गो ऑन गुगल, फाइंड आउट हिज इन्फॉर्मेशन. ग्रेट मॅन, आय सॅल्यूट हिम. टाळा वाजवा यासाठी. who really bring dignity to job. Next. हा पहिलं दाखवा, इकडचा व्हिडिओ, त्याच्यावर बरोबर जा. हा सुंदर आहे, शिकण्यासारखे. अरे यार मीनू दिखाई नहीं दे रहा, क्या सो रहा हूँ? निकलो. उसका नाटक. रोहन अभी किया था उसने. हाँ तो क्या हो गया, फिर से कर देगी. छोटा सा ही तो काम है. गुड मॉर्निंग माँ. गुड मॉर्निंग. जल्दी से तैयार हो जाओ, बहुत काम है. क्या काम है? दिवाली की सफाइयाँ कौन करेगा? मीनू आएगी तो अभी कर देगी. बेटा, दिवाली में सबकी छुट्टी होती है. नहीं माँ, मैं नहीं कर रहा, ये मेरा काम नहीं है. फिर दिवाली पर कोई पैसे नहीं मिलेंगे. ये क्या बात होती है यार? अभी देखो वहाँ कितना गंदा है. देखो. बस हो गया, इससे ज्यादा मेरे बस का नहीं है. मीनू होती तो सही से करती. हाँ तो अपनी मीनू से ही करवा लेना. मीनू जरा पंखा साफ कर दो. हाँ आई.
ये मीनू तो छुट्टी पे थी. अगर मीनू की छुट्टी ना होती तो कैसे पता चलता कि वो कितना काम करती है? हम्म? माँ वो हैप्पी दिवाली. दीदी मैं जा रही हूँ. रुको मीनू. माँ ये मैं दे दूँ. हाँ दे दो. और सुनो, ये भी देना सामान. ठीक है. हैप्पी दिवाली मीनू दीदी. थैंक यू भैया. हैप्पी दिवाली. क्या माँ ये सब करने की क्या जरूरत थी? ये सारे कपड़े मैले हो गए. ये मैल तो धुल जाएगा, पर तुम्हारे मन का मैल तो धुल गया ना. बस. काम कोई छोटा बड़ा नहीं होता, हर काम की अहमियत पहचानो इस दिवाली. मस्त आहे ना. कदाचित कोणी कोणी तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल ते. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट इकडचं. Listen to him. Hey guys, Free here. Just wanted to come with this quick video. And it's a video to talk about jobs and dignity. Because a lot of people, and this is in technology, in IT, which is something I talk a lot about. A lot of people get jobs for the title. They want to say, oh, I'm an engineer. I'm a network engineer, I'm a cybersecurity engineer, I'm a big data engineer, I'm an architect, I'm this, I'm a manager, I'm a director. Right? Because for some reason, we've been led to believe that title is what gives us dignity. Right? That the bigger your title, the more dignity you have. But guys, in reality, I think it's the other way around, it's flipped. Right? People bring dignity to their jobs. And what do I mean by that? Right? Because if you're the kind of person that doesn't have the character of a deserving character of a high title, even if you have that title, you're gonna mess it up. You're gonna mess it up. I've been in situations where I've seen janitors, people who are literally cleaning the floor after me, right? I've seen cab drivers. You know, I was traveling today actually, and my Uber driver, the way he treated me, I had respect for that guy, right? He brought dignity to his job, and I was like blown away the way he treated me, picked up my bag, and the way he conducted himself in his job. He brought dignity to it. There are some people that will look at it and say, but oh, he's just an Uber driver, right? Or he's just a janitor, and the thing that that because of the title, they're not deserving of the dignity. No. If you think that way, then you have it very, very flipped. Right? People bring dignity to their jobs. Right? Not the other way around. Jobs don't bring dignity to people. Right? And if you believe that way, for some people will believe that the bigger the title, the bigger the role they have, then that's the more respectful they have. If that's you, kudos to you, right? Kudos to subscribing to that principle. But for the most part, guys, in the real world, people bring dignity to their jobs. And if you bring dignity to your job, it allows you to get नेक्स्ट ते नको. नेक्स्ट. हां, आता आणखी सांगतो. आपल्याकडे काय असतं, तुम्ही काम करत असताना कळेल तुम्हाला, काही वेळा काही वर्कर्स येऊन कंप्लेंट करतील की मला सगळे मी काम करताना इतके टॉन्ट मारतात, मला जॉब सोडायचा आहे. कळलं? आता एकमेकात टॉन्टिंग मिटिंग चालतात, काही त्रास सुद्धा देतात कमी असेल तर. असंच एक हे होती की काम करते म्हणली, मी सिनियरला भेटले, मी अजिबात काम करणार नाही म्हणली. तर सगळे माझ्या टॉन्ट करतात, माझ्या दोष काढतात, हे करतात. असं कोण सगळे टॉन्ट सगळे मारतात टॉन्ट. ठीक आहे म्हणलं, एक काम कर, उद्या ये, मी तुला एक काम सांगतो, तेवढं करायचं फक्त, आणि नंतर वाटलं तू सोड जॉब. कळलं?
ओके, ती आली, तिने काय केलं, ग्लास घेतला, एक ग्लास पूर्ण पाण्याने भरला, तिच्या हातात दिला, अगदी शिगोशिक भरला. तुझं एकच काम, अर्धा तास इथे सगळे बसलेत ना बाजूनी, सगळे वर्कर, आपले कामगार, तुझ्या बरोबरचे कलिग्स, असं चालत जायचं, परत यायचं, पण ते पाणी सांडून द्यायचं नाही त्यातलं अजिबात. ओके, तुम्ही एवढं छोटं काम ती करते म्हणले, काय प्रश्न आहे. तिनं घेतलं आणि मनापासून बरोबर तिथपर्यंत गेली, परत आली, असं अर्धा तास केलं. आता परत आली आणि अजिबात सांडलं होतं. शाबास म्हणले. बरं, मग सांग भाऊ, तुला किती जणांनी टॉन्ट मारले. हे म्हणले, माझं कुठे लक्षच नव्हतं, माझं लक्ष पाणी पडू नये याच्याकडे होतं. कळलं? व्हॉट इज द मेसेज? यू फोकस ऑन युअर जॉब. हे टॉन्ट बिन तुम्हाला ऐकूच येणार नाही, कारण तुमचं लक्ष नसतं ना. कळलं? यू फोकस ऑन युअर जॉब, दे यू विल नेव्हर फॉरगेट इट. आणि त्या मधमाशी मगाशी तुम्हाला सांगितलंच बदल. नेक्स्ट, इज समवन जीलस अबाउट यू, कॅन यू चेंज अदर्स ओपिनियन अबाउट यू. हे मी तुम्हाला थॉट प्रोसेसवरती सांगेन. येस, यू कॅन चेंज अदर्स थॉट टुवर्ड्स यू. ही फॅक्ट आहे, इट्स नॉट समथिंग इमॅजिनरी. I will show you how can you change others' thoughts towards you, which is a scientific. ते मी जेव्हा पॉवर ऑफ थॉट्स लेक्चर असेल त्यावेळी सांगेन, मे बी उद्या. ओके, नेक्स्ट. आणि ओके, सफिशियंट मनीची व्याख्या आपण केव्हा थांबवायचं ते बघा. हां, अजून वेळ आहे. ओके, आता सफिशियंट मनीची व्याख्या मी म्हटलं ना त्याशी, एक तुम्हाला त्यातलं सांगितलं सुद्धा मी, की मी अमेरिकेत गेलो होतो. न्यू जर्सीला आमचं स्पिरिच्युअल विजडम म्हणून कोर्स होता. तर तिथं मी गेलो, तिथं मी सांगितलं सफिशियंट मनी काय सांगितलं, आता मराठी सांगतो तुम्हाला. हाती घेतलेलं समाज हितोपयोगी काम प्रामाणिकपणे आणि कष्टाने करून जी मिळते ती संपत्ती सफिशियंट. व्याख्या करणं आवड असतं ना, ॲबस्ट्रॅक्ट असं. कुणाला तुमची किती, काय नाही, मला 2 खोल्या मिळाल्या, जेवायला 2 वेळा, ओके असं म्हणेल. कोणी म्हणेल नाही आलिशान घर पाहिजे, कोणी म्हणेल गाडी पाहिजे, असं म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट असतात ना. नाही, हे अगदी व्याख्या परफेक्ट बसते. हाती घेतलेलं समाज हितोपयोगी काम प्रामाणिकपणे आणि कष्टाने करून, स्किलनी, कौशल्याने करून जी मिळते ती संपत्ती. आता मी तुम्हाला व्हेरिएबल फॅक्टर सांगतो. हाती कुठलं काम घ्यायचं ते तुमच्या हातात आहे ना. तुम्हाला डोकं दिलं की देवानी. अहो, तुम्हाला समजा सोनार काम चांगलं जमत असेल, तुम्ही लोहार काम केलं तर यू विल बी अ फेल्युअर. यू चेंज द जॉब. आपल्याला काही इगोसाठी चेंज करत नाहीत आणि मरतात. चेंज द जॉब. आणि असे कित्येक लोकांनी आपले जॉब बदलले आणि ते काय गॉन ॲट द टॉप. वाय नॉट चेंज द जॉब. कळलं तुम्हाला? जॉब, आता उदाहरणार्थ जॉब, आता सचिन तेंडुलकर आहे, तो क्रिकेटमध्ये पैसे मिळत नाहीत दाबून, तो अगदी BSc MBA काय चाललं, उपयोग असतं का? नाही, यू चेंज. तुझं प्रोफेशन कुठलं ते करा ना. चेंजिंग द जॉब हे व्हेरिएबल फॅक्टर आला संपत्तीचा. आणि समाज हितोपयोगीच पाहिजे. समाज विघातक काम करून चालणार नाही आमच्या वाक्यामध्ये. म्हणजे आता दारू विकतो एखादा, दारू विकून काय संसार लोकांनी किती उधळतात की नाही, खलास होतात संसार. आता मी तुम्हाला जे वाक्य सांगणार आहे ते काही सायंटिफिक वाटणार नाही तुम्हाला. म्हणजे ज्यांचे संसार बाद होतात घरात दारुडे असल्यामुळे, त्यांची चांगली व्हायब्रेशन पोचणार काय दारू विकणाऱ्याकडे? नाही पोचणार ना. त्याला आपण मराठीत तळतळाट म्हणतो, पण दॅट इज नॉट सायंटिफिक वर्ड. आय विल टेल यू, सायंटिफिकली प्रूव्ह इट. कळलं? आपले विचार पोचतात हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार मी 100%. व्हायब्रेशन, वी आर नथिंग बट व्हायब्रेशन. नाउ इट इज प्रूव्ड. आपल्याला पूर्वी न्यूटनचा लॉ गेला आणि आईन्स्टाईन आला, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, E=mc². m is mass, c is speed of light. म्हणजे दिस ऑफ फायनाइट. दॅट इज गॉन नाउ. इज ओनली E नाउ. देर इज ओनली एनर्जी. इट्स ऑल व्हायब्रेशन्स. वी आर ऑल व्हायब्रेशन्स. म्हणजे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी बदलली की प्रॉपर्टी बदलते. कळलं? आता व्हायब्रेशन पोचतात. आता मी बोलतोय ही तर स्थूल, त्या मनाने स्थूल क्रिया आहे. स्टिल इट इज स्लाइटली सटल, पण एवढी पॉवरफुल आहे गोष्ट ती, की मी बोलतोय आता कॅलिफोर्नियात, रशिया, जपानमध्ये, अगदी पाकिस्तानला ऐकू जाते की नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटत नाही, पूर्वीच्या काळी आश्चर्य वाटलं असतं. पण जरा मोबाईल माझा घेतला, माझी फ्रिक्वेन्सी कॅच केली तर म्हणजे 750 कोटी जे बोलतायत, इट इज व्हर्लिंग राऊंड द अर्थ. अदर साईड कॅलिफोर्नियाचं माझं बोलणं ऐकू जाते. इट्स पॉसिबल नो. तुम्हाला माहिती आहे. मग बोलण्यासारखी स्थूल क्रिया जाते, तर विचार त्याच्यापेक्षा पॉवरफुल. जी गोष्ट अतिशय सुफिली मोर पॉवरफुल. लक्षात ठेवा. उदाहरण काय, आता एक ग्रह तारे आहेत, पृथ्वी आहे, सूर्यवीर्य, सगळे आहेत, सॉलिड मोठे आहेत, प्रचंड मोठे आहेत, पण त्यांना तोलून कोण धरतं? ग्रॅव्हिटी ना. ग्रॅव्हिटी दिसते काय तुम्हाला? ती सूक्ष्म आहे. दॅट इज बॅलन्सिंग ऑल. कळलं? सूक्ष्म. आता विचार पोचतात का? 100% पोचतात. सांगू तुम्हाला. आणि आपली उदाहरणं तुम्हाला माहीत असतात ही सगळी. बघा तुम्हाला तुमचा समजा नातेवाईक कुठेतरी कॅलिफोर्नियात आहे, आणि त्या समजा आई आहे, त्याची मुलगा कॅलिफोर्निया, तिला प्रचंड मुलाशी बोलायची इच्छा झाली. होते की नाही इच्छा? नक्की होते. ती लगेच मोबाईलकडे धावते फोन करायला त्याला. मोबाईल हातात घेते आणि तिचाच फोन येतो की नाही? तुम्हाला असा अनुभव येतो की नाही सगळ्यांना? हे एक्सेप्शन नाही आहे, हा रूल आहे. का? चमत्कार नाही येतो. द टाइम यू स्टार्ट थिंकिंग अबाउट दॅट, तुमचं जे कोण असेल त्याच वेळी
नो गॅप, नो टाइम गॅप. त्याच वेळी तिच्या डोक्यात सुद्धा ती व्हायब्रेशन येतात अँड शी फील्स लाईक कॉलिंग यू. असा प्रत्येकाला अनुभव आहे ना अनुभव? म्हणजे विचार पोचला ते सिद्ध झालं. इट्स व्हेरी कॉमन, व्हेरी कॉमन. त्यात काही म्हणजे नाही, मी काय अबनॉर्मल सांगत नाही. तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आलेला असतो, कारण हे कॉमन आहे. इट्स नॉट एक्सेप्शन. मग त्याची नकारात्मक स्पंदन आहे ती पोचणार ना दारूवाल्याकडे. म्हणून काय फरक पडतो? पडतो ना फरक. याचं ब्रेन बिघडतं, याच्या चुकीच्या डिसिजन्स व्हायला लागतात, याच्या घरात कलह निर्माण होतो, याची बायको भिशी करत बसते. हा मरे ना का हॉस्पिटलमध्ये अशी घडलेल्या घटना. हॉस्पिटल ऍडमिट तर बायको येत नाही, कारण ती भिशीत असते. भिशी बायको नीट वागत नाही, बाहेर खेळली होते, काय होतं. कारण हा ह्याचं कुठं हिचं बिघडतं ना. म्हणजे मुलं मला सांगा, दारू वाढायचं मुलगा काय दूध पिणार काय? ते दारूच पिते. दारू काय ड्रग ऍडिक्ट होते, संसाराची धुळदाण होते, असे लागतात व्हायब्रेशन. हे ऍक्च्युली घडलेली उदाहरण आहे. तुम्ही ऑब्झर्व करा डिफरंट कुटुंबात, तुम्हाला कळेल. तेव्हा तुम्ही समाज विघातक काम केलं तर यू आर गॉन. ओके. तिसरं काय सांगितलं मी? प्रामाणिकपणे. काल मी तुम्हाला ते सिद्ध करून दाखवले प्रामाणिकपणे काय करायचं. आणि शेवटची कौशल्य मिळवायलाच पाहिजे. तुम्हाला त्याचे कोण पैसे देणार? उदाहरणार्थ मी आता दुसऱ्यांची माझं सांगतो. मी 80 साली प्रॅक्टिस केली, त्यावेळी वॉन ग्राफे नाईफ होता. त्याने आम्ही कट करायचो, मोतीबिंदू काढायचो, बाटलीत भरायचो, द्यायचं. त्यावेळी लेन्स नव्हती, इंट्रॉगल लेन्स नव्हती. मग जाड भिंग यायचं. तुमच्या पिढीला माहीतच नाही. पूर्वी अशी जाड भिंग यायची +10 नंबरची. मग हातात काठी घेऊन चालला माणसाला. ॲबनॉर्मल विजन होती. तर 80 साली मी मायक्रोस्कोप घेतला 83 मध्ये. मग मायक्रोस्कोप मधून बघून ऑपरेशन करायला लागलो. मग लेन्स बसवायला सुरुवात केली, इंट्रॉकेल लेन्स. त्यावेळी 1983. लोक म्हणतात काय डॉक्टर ECU मध्ये असतात, त्यांना काय सॉरी, कोल्ड स्वेटिंग होतं. तो कोल्ड स्वेटिंग इथनं बघायचं, खाली ऑपरेशन करायचं जिवंत माणसाचं. आणि ही नीड्स 100% रिझल्ट. तुम्ही या फालतू इथल्या परीक्षा कॉलेजच्या परीक्षेत काय अर्थ नाही. प्रत्येक पेशंट आमची परीक्षा असते आणि आम्हाला 100% रिझल्ट द्यावा लागतो. 99 नाही. तर मी बघायला लागलो ऑपरेशन करतात, त्याला सांगणार काय? अरे मला MBBS ला 50% पासिंग होतं, तुझं 50% ऑपरेशन करतो. बोटानं मारेल की तो. कळलं का तुम्हाला? कोल्ड स्वेटिंग व्हायचं आम्हाला शिकताना नवीन प्रोसिजर. खाऊची गोष्ट नाही ती. यू हॅव टू लर्न स्किल अक्वायर. ज्यांनी नाही केलं ते नंबर काढत बसले आमच्या बरोबरचे डॉक्टर. यू हॅव टू अक्वायर स्किल. फॉर दॅट यू हॅव टू डेअरिंग. अंडर मायक्रोस्कोप 83 ला सुरू केलं मी. कळलं? भारतामध्ये आधी सुरू झालं, 80 साली सुरू. मी 3 वर्ष उशिरा सुरू केलं, पण शिकावं लागलं. मग माझ्याकडे पैसे मिळणार ना मला जास्त. कळलं की नाही? संपत्ती मिळणारच की. तेही झालं नाही. मग त्यावेळी मी किती वर्षात होतो बघा? 28 वर्षी प्रॅक्टिस होती. 31 वर्षाचा होतो. ओके. त्यानंतर 96 ला मी फॅको इमल्सिफिकेशन सुरू केलं. शब्द ऐकलाय तुम्ही? हल्ली बिन टाक्याचं ऑपरेशन म्हणतात बा. नुसतं आम्ही आता ड्रॉप घालतो, इंजेक्शन देत नाही, काही नाही. 2.8 मिलीमीटर मधनं इमल्सिफाय करतो, काढतो, फोल्डेबल लेन्स घालतो, डन. नो इंजेक्शन, नथिंग, नो पॅड. 2 तासात पेशंट घरी. फॅको इमल्सिफिकेशन खाऊची गोष्ट आहे. आता तुम्हाला सांगतो, त्यावेळी आम्हाला आजकाल खूप वर्कशॉप्स असतात, म्हणजे स्टेट वर्कशॉप, हे वर्कशॉप खूप असतात. माझा मुलगाच वर्कशॉप घेतो, 3D वर्कशॉप घेतो फॉर ऑल इंडियन्स. I would like to tell you, I am proud of my son. He got global award परवाच. का? He is teaching more than 15 countries. US, England, Bulgaria, Romania. आमच्यासारखे शिकायला जातात 1.5 महिना. He trains them, he teaches. त्याबद्दल त्याला ग्लोबल अवॉर्ड हैदराबादला मिळालं परवा CCC मध्ये. येस. का? शिकवतो लोकांना. व्हॉट आय मीन टू सी, आजकाल असे शिकायचे सुरू झाले. आमच्या वेळी काही नव्हतं. 96 ला नथिंग वॉज देअर. अख्ख्या साऊथ महाराष्ट्रामध्ये आय वॉज डुईंग अलोन. आय एम प्राऊड ऑफ दॅट. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बेळगाव, विजापूर, कराड कोणी नव्हतं. आय डिड दॅट डेअरिंग. घाम यायचा ना, पण मला हाऊस होती. इफ यू हॅव टू अर्न मनी, यू हॅव टू गो अहेड ऑफ थिंग. सॉलिड. ते सोपं नाही. तो प्रोब असतो. प्रोब 40,000 वेळा मिनिटाला व्हायब्रेट होतो. तो आम्ही डोळ्यात घालतो, इमल्सिफाय करतो, सक करतो. 3 ऍक्शन असतात, इरिगेशन, ऍस्पिरेशन असं असतं. ते जर वर लागलं तर कॉर्निया खलास, खाली गेलं तर पौष्टिक कॅप्सूल खलास, मोतीबिंदू आत बघतो. लक्षात घ्या तुम्ही. स्किल अक्वायर केलं, मला पैसे मिळणार ना. सो आय गॉट बिग हॉस्पिटल. आपोआप झालं. कष्ट, स्किल, यू हॅव टू अक्वायर. ज्यांनी स्किल नाही केलं ते मागे पडले. आता आमच्याकडचे बरेचदा लोकांना ते जमलं नाही, मग ते घोस्ट सर्जन, म्हणजे आमच्यासारखे सर्जन तिथं ऑपरेशन करतात, हे सांगतात मीच केले म्हणून. कळलं? आजकाल ऑलमोस्ट एव्हरीबडी इज डुईंग, पण 96 नोबडी वॉज डुईंग. कळलं? नंतर मग पुण्यामध्ये देखील एकच श्रीकांत केळकर करत होता, बाकी कोणी नाही. मुंबईमध्ये 3 जण करत होते. व्हॉट आय मीन टू से, दोज हू गो अहेड अर्न स्किल, दे विल अर्न मनी. का? पैसे वाटेल तेवढे पैसे, कोटी मिळवा की यू कॅन. तेव्हा प्रत्येकाची सफिशियंट मनीची वेगळी असेल अमाऊंट. कोणी 10 लाख असेल, कोणी 1 कोटी असेल, कोणी 10 कोटी असेल. येस, टाटाचे किती आहे? कित्येक कोटी. अरे ही डज जॉब फॉर स्किल आहे, मॅनेजमेंट. कळलं? नेक्स्ट, ॲटिट्यूड ऑफ ग्रेट. नेक्स्ट. ओके. लव युअर जॉब. Hi everyone, how's it going? It's Alex here today, and today I really want to tell you how you can love your job.
job. I mean, like any job you do, whether it be you're a तुमच्याकडे फार महत्त्वाचं janitor, आहे. working at Starbucks, Tim Hortons, wherever you work, any job, I'm here to tell you how you're gonna love it. And I know it sounds cheesy, but this is so true. Because when I look at this world and when I interact with people day to day, there are far too many people miserable in their jobs. You know, they're just not there. And it might be even you right now. You may be dissatisfied with the current job you currently have. And you might be going down on yourself, man, like, I'm so much better than this, I can maybe do better, I can do a better job, but I'm stuck in this, nowhere job. And you might feel like that. But the reality is, there's no job that is like a dead-end job. You make it a dead-end job. Every job has an amazing thing in store for you. The secret is to look at each job as a stepping stone. And each job is an opportunity to learn something new. Because every job, no matter what it is, has amazing opportunities for learning and growth. So the way you love your job, you look at your job like, okay, what can I learn from this job? What can I learn to make myself better so that when I grow and learn, I will become a better person and it will help me in the future. So for example, I started out like everybody else, with no work experience. When you start out and you grow up, you have no work experience. But in the real world, everyone's working. So we have to start somewhere in the first place. So for me, like some of you have heard before, I started really early. So I started working at 10, selling flowers on the street. That was like one of my first jobs. After that, as I grew up, one of my first official jobs was being a stock person in a retail store. A stock person goes in the back room, organizes the clothes. You have to do all the low work that nobody wants to do. And I was so excited doing that because I'm like, wow, this is my first real job. Like I get to work with people and stuff like that. It was very exciting at that time. And it was an opportunity to learn and grow. And that's what I did. And I was enthusiastic. I was learning. I was always asking questions and learning more about the business. And the manager saw that. He's like, wow, Al, you're really into it and you're learning a lot. And then eventually I moved up to be even a cashier, right? And I was so excited to be a cashier. I was like, holy crap, I get to deal with real money now. This is incredible. I don't have to deal with clothes, I'm dealing with real money now. This is like a step up. As some of you, might be cashiers, they might be like, oh, I'm a cashier and like nothing. But you have to remember back at the time when you first got that job, how were you feeling? Were you excited? If you weren't excited, man, like I feel sorry for you. Because you should be excited anytime you start your work. And that's what I was. I was super excited to be a cashier and moving up. And then once again, being a cashier, I had to not only deal with cash, I had to deal with customers and real people now. I wasn't just interacting with just clothes. And in that role, I got to learn more about psychology and people and always learning. And that enhanced my speaking skills, communication, understanding, patience. And then from then on, I went to work at a bank and so forth until I got to a point where I wanted to start my business. When I got to that point of starting my business, actually running a business, all those jobs beforehand, from being a stock person, to being a cashier, to being, let's say, an account manager, to selling flowers on the street, they all contributed to me allowing and to understanding and being better at what I do today. Without those jobs, without those roles, I wouldn't be as good as I am today. And that's why I'm forever grateful to have had those, jobs, those small careers or whatever it might be, that many people look कळलं ना, down. कुठलाही जॉब कमी नसतो तो त्या फायदाच होतो. आता उदाहरण मी पुन्हा माझंच सांगतो उदाहरण. माझी परिस्थिती वाईट होती, माझ्याकडे सायकल होती परत. तर मला दवाखाना काढला, त्यात काही माणूसा नेवायला वेळेला शक्ती नव्हती. कसं असतंय, मग मी काय करतो, सकाळी पहाटे 5ला जायचो. जवळच भाड्याच्या जागी दवाखाना होता. मी स्वतः टॉयलेट साफ करायचो तिथलं. माणूस नेवायला पैसे नव्हते, साफसफाई करायची. त्या काळात ऑटोक्लेव्ह याच्यावरती स्टोचा भर्या स्टो असायचा, तुम्ही तो पाहिलाही नसेल. रॉकेल घालून आम्ही भर्या स्टो करायचो, त्याच्यावर आम्ही इन्स्ट्रुमेंट उकळायचो, कळलं नाही. हे सगळं करायचो, मग घरी जायचो आणि मग डॉक्टर म्हणून 10 वाजता यायचो, कळलं. बट बिकॉज आय न्यू हाऊ टू क्लीन इन्स्ट्रुमेंट मायसेल्फ, स्टरलाइट काही मला माहित होतं. तेव्हा मी ज्यावेळी नंतर माझ्या माणसाला तेव्हा कोणी सांगितलं मला, नाही ऑटोक्लेव्ह जमत नाही, चल करून दाखवतो. बिकॉज आय न्यू एव्हरी डॅम जॉब आय हॅव डन हाऊ टू क्लीन इन्स्ट्रुमेंट. हे मला माहित होतं ना, म्हणून ते अगदी छोट्या जॉब पासून तो वर गेला, त्याने बिकम बिग बिझनेसमॅन. पण तुम्ही कुठलाही तुमचं कार्य करतो वर्कर म्हणला, नाही ते होत नाही करून दाखवतो. केव्हा तुम्ही जर ते केलं असेल तर देन यू बिकम गुड ॲडमिनिस्ट्रेटर. यू शुड हॅव द नॉलेज ऑफ एव्हरीथिंग.
एनी जॉब यू डू सिन्सिअरली, काही वाया जात नाही. फॅन्टास्टिक एक्झाम्पल तुमच्या लक्षात आहे. दॅट इज वॉट आय वॉन्ट टू टेल यू. कुठलंही काम सुरू करा, नॉलेज मिळतं, त्याचा कधीतरी उपयोग होतोच होतो, ते कधीच वाया जात नाही. हे मी माझे स्वतःचे अनुभव का सांगतोय, दिस आर रिअल एक्सपिरियन्सेस ऑफ माय लाईफ. नेक्स्ट पुढे या, पुढे आपलं थांबवायचं ना. हा, हे मात्र मी तुम्हाला सांगणार आणि थांबतो आज, कारण आता आपल्याला जेवायला जायचंय. ओके ना. आता मी काय सांगतोय, मी अगदी शाळेमध्ये असताना मला हौस असायची फिलॉसॉफिकल ऐकायची. स्वामी चिन्मयानंद नावाचे स्वामी आले होते, तुम्ही ऐकलं माहिती ना, व्हेरी इंटेलिजंट, ही वॉज प्रोफेसर. तर त्यांचं गीतेवरती हे होतं, गुजराती हायस्कूल मी सांगलीला. तर मी ऐकायला जायचो. मी SSC ला होतो. मी काय मराठी मिडियमचा माणूस, तरी पण ते इंग्लिश मध्ये बोलायचे, पण ऐकायला जातो. त्यांनी जी गोष्ट झाली माझ्या डोक्यात बसली पक्की. म्हणजे कामाच्या त्यांनी 2 दिनचर्या सांगितल्या. मुंबईमधल्या क्लार्कची दिनचर्या सांगितली. मुंबईमध्ये असतात ना, ते सकाळी जर उशीर झाला तो बायकोवरती डापरायला लागतं, हे लवकर माझा टिफिन कर, गरम पाणी दे, डापरायला सुरुवात. टेन्शन कसं सुरुवात होतो बघा. मग ते घेतात का, कारण त्यांना 8-11ची लोकल पकडायची असते. तिथं जे 11 बोलतात, मुंबईमध्ये असं 11-13 असे बोलतात, मिनिटात बोलतात. आपल्याकडे काय कॅलेंडरमध्ये बोलतात, कळलं. तर ते 8 म्हणजे त्याला गाडी मिळेल की नाही, टेन्शन कशी सुरुवात झाली बघा. मग ते घेतात आणि पळत जाऊन लोकल मिळते 8-11ची. निम्म झालं, गेल्यावर पुन्हा टेन्शन, बसायला जागा मिळेल की नाही. कारण आता मला सांगा, अंधेरी येऊन चर्चगेटला जायचं, वेळ लागतो ना. मग एक आणखी सायकोलॉजी गंमती सांगतो. 2nd क्लासमध्ये 4th सीट देतात. 4th सीट मध्ये 3 सीट असते, पण जरा घ्या मारून बसतात. फर्स्ट क्लास मधून देत नाही, जणू काही विकत घेतल्यासारखं. सायकोलॉजी बघा, मेंटॅलिटी, दॅट इज माय. झालं, मग ते बसायला मिळतं, नाही मिळत, मग मिळालं की बरं वाटतं. मग जेव्हा चर्चगेट जवळ येतो तेव्हा पुन्हा टेन्शन, मस्टरवर सही होईल. त्या काळात सही करायला लागायची. मी जुनी गोष्ट सांगतोय, लॉंग बॅक 68 मध्ये वगैरे. तर आजकाल तुम्ही थंब देता ना, हे असतं काय म्हणतात त्याला, बायोमेट्रिक. तर तो मिळेल की ते टेन्शन. नाही तर लेट मार्क पडला तर निम्मे पगार कट ना. पळत त्याला मिळतो, मस्त तो बसतो. AC रूम असते बरं का बॉम्बे मधल्या ऑफिसमध्ये. हा ऑलरेडी दमलाय बरं का, अजून काम सुरू व्हायचंय. हा दमला लगे, हे चहा रे पिऊनला बोलून. हे मी खरी वस्तू सांगतो, चहा पितोय काय, इंटरव्ह्यू पर्यंत काय काम करतोय, इंटरव्ह्यूला गॉसिपिंग करतोय. जे ऍबसेंट असतात त्यांच्याविषयी टॉन्ट मारायचे नाही काय, म्हणजे एनर्जी वेस्ट करतो. म्हणून तुला गमतीदार गोष्ट होतो, एक माणूस प्रत्येक मिटिंगला 10 मिनिटं आधी हजर. मिटिंग संपल्यावर 10 मिनिटांनी. तेव्हा काय तू सिन्सिअर आहे. सिन्सिअर नाही म्हणला, मी हजर असलो की माझ्याविषयी वाईट कोण बोलत नाही. आपल्याला गॉसिपिंग करायचं, चांगलं बोलताच येत नाही लोकांना. झालं, मग येताना परत उलट्या क्रमाने तेच, जागा मिळेल की नाही. म्हणजे हा माणूस घरी असे ब्रीफकेस टाकतो आणि बायकोला म्हणतो, अरे मी जाम दमलोय काम करून, चहा दे. ही एक दिनचर्या. दुसरी दिनचर्या सांगतो, आपल्या भागात आहे. आपल्या भागात धनगर आहेत ना, धनगर माहिती ना. सकाळी उठतात, सूर्यप्रकाशाला, जेव्हा सूर्योदय झाला की 400 मेंढरं घोंगड्या अंगावर टाकतात, हुक हातात घेतात आणि मेंढरांना चरायला घेऊन जातात. दिवसभर उन्हाताना चरवतात. मग मेंढ्यांना झाड दिसली खाली ओढतात, चरवतात. बरं, म्हणून तू पाहिलं असेल, एस्पेशली कवठेमहांकाळ त्या एरियात खूप धनगर लोक आहेत बरं का, आयटेल आरेवाडी वगैरे आहेत. आणि संध्याकाळ झाली की मेंढरांना परत आणतात. अर्थात ते दमलेले असतातच. मग जेवतात. मग त्यांनी दमायला पाहिजे ना, दमून झोपायला पाहिजे की नाही. हे बघा, हे क्लार्क झोपलं, जरा एवढं काय NCOने काम केलं तर नाही, ते काय करतात माहिती, धनगरी ढोल असतात, ते ढोल काढतात आणि नाचतात 12 वाजेपर्यंत. ते का दमत नाही. कोण खरं काम करतं, धनगर करतात ना उन्हात, ते नाही जमत का. आता याच्यामध्ये मेसेज काय सांगतो, याचं कारण माहिती आहे, धनगर आपल्या मेंढ्यांवरती प्रेम करतात. प्रेम. 400 मेंढ्या असो, त्या सगळ्यांना ओळखतात. ते प्रेमाने खायला घालतात. दे लव्ह देअर जॉब. मग कधी जमत नाही माणूस. यू स्टार्ट लव्हिंग युअर जॉब, यू विल नेव्हर गेट टायर्ड. टेक इट फ्रॉम मी. विद्यार्थ्यांना ते सांगतो. आता बघा ना, विद्यार्थी अभ्यासाचा कंटाळा असतो ना. आता समजा शनिवारी अर्धी सुट्टी असेल, पोरगा आला की आई लागते, हे तुला गृहपाठ करून टाक, मला कंटाळा आलाय, मला झोप येते. तेवढ्या त्याचा मित्र म्हणतो, हे गोट्या क्रिकेट खेळायला येतोस का. आई म्हणते, हे शहाणा नाहीतरी अभ्यास करत नाही, जा. 3 तास उन्हात क्रिकेट खेळतो, दमत नाही का. ही लव्हज द क्रिकेट. यू लव्ह युअर जॉब, यू विल नेव्हर गेट टायर्ड इन लाईफ. हा मला अगदी चांगला लक्षात राहिलेला आहे. चिन्मयाने सांगितलं, तर तुम्ही कुठलाही जॉब करा, लव्ह इट, गोडीनं आवडीनं करा. मला वाटतं मी इथंच थांबतो. आता आपल्याला जेवायला जायचंय, जेवण आल्यावर पुढचं. ओके, थँक्यू.